दिवाळीच्या फराळातील आपण एक पदार्थ बनवणार आहे, ती म्हणजे तिखट शंकरपाळी. गोड शंकरपाळी सगळ्यांनाच आवडते असं नाही, म्हणून आपण सगळे पदार्थ गोड असतातच दिवाळीच्या फराळातले. तर आपण आज शंकरपाळी, तिखट शंकरपाळी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अर्धा किलो मैदा घेतला आहे. मैद्याच्या ह्या शंकरपाळ्या बनतात. तर मी हा मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अंदाजे 2 टेबलस्पून जिरं घालून घेतलं आहे आणि लाल तिखट किंवा काश्मीरी लाल मिरची तुम्ही घालू शकता, ती 3 टेबलस्पून घालून घेतलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ मी अंदाजे 1 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. याप्रमाणे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेत आहोत आणि आता आपल्याला पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे. साधंच पाणी घ्यायचं आहे, गरम पाणी घ्यायचं नाही. याप्रमाणे आपण साधंच पाणी घेऊन पीठ मळून घेणार आहोत. घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपण घट्टसर गोळा थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. त्याआधी आपण 1 टेबलस्पून तेल लावून घेतलं आहे आणि हे पीठ व्यवस्थित परत एकदा मळून घेतलेलं आहे आणि असं हे पीठ तयार झालेलं आहे. त्याच्यातला एक छोटा गोळा म्हणजे छोट्या लिंबा एवढाच गोळा घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे. लाटताना आपण थोडंसं पीठ लावून घ्या म्हणजे चिकटणार नाही आणि ह्याप्रमाणे पातळ लाटून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल तेवढं आपण पातळ लाटून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपली बोटं दिसतील, याप्रमाणे पाठीमागून आपली बोटं दिसतील, याप्रमाणे आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे. पातळ लाटल्यामुळे आपली शंकरपाळी कुरकुरीत अशी होतील आणि शंकरपाळीचा असा शेप देऊन मी ह्याप्रमाणे पातळ लाटून घेतलेलं आहे. आता तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला शंकरपाळी त्यात सोडायच्या आहेत. जास्त शंकरपाळी सोडू नका. 7-8 शंकरपाळ्या किंवा 10-12 तुम्ही तेल जसं असेल त्यानुसार शंकरपाळ्या त्याच्यात घालून घ्या आणि फास्ट गॅसवरती आपण ह्या शंकरपाळ्या सोडून द्यायच्या आहेत आणि थोड्या वेळाने आपला गॅस मिडियम करायचा आहे आणि अशा आलटून पालटून शंकरपाळ्या थोड्याशा तांबूस रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत. जास्त काळपट करू नका, तांबूस रंगावरती भाजून घ्या. याप्रमाणे आपल्या शंकरपाळ्या, कुरकुरीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहे. या तिखट शंकरपाळ्या चविष्ट तर लागतातच. नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हालाही ह्या शंकरपाळ्या खूप आवडतील. गोड गोड खाऊन दिवाळीत कंटाळा येतो, म्हणून ह्या नमकीन अशा शंकरपाळ्या आपल्या कशा करायच्या ते मी आज तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवलं आहे. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच मी काही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल, त्या तुम्ही नक्कीच बघा आणि आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.